मुंबईतील प्रसिद्ध पारशी डेअरीचा परवाना निलंबित करण्यात आलाय। एफडीएनं मोठी कारवाई केलेली आहे। स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी आढळल्याचा दावा आहे। मरीन लाईन्स पालघर येथील आस्थापनांवर छापा टाकण्यात आलाय। एफडीएच्या तपासणीत कच्च्या दुधाची अयोग्य साठवण, भिंतींवरील बुरशी, माशांचा वावर, कीटक प्रतिबंधक यंत्रणेचा अभाव, कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय नोंदीतील त्रुटी आणि अन्न पदार्थांवरील आवश्यक माहिती नसल्याचं आढळलंय। त्यामुळे मरीन लाईन सेटिंग पारसी डेअरीचे दुकान तात्पुरत्या स्वरूपात बंद केल्याच्या सूचना देखील दुकानावर लावण्यात आल्या। पारसी डेअरी अत्यंत फेमस आणि ग्राहकांची आवडती अशी पारसी डेअरी आता अन्न आणि औषध विभागाच्या रडारवर आलेली पाहायला मिळते। कारण अन्न आणि औषध विभागाने याचा परवाना जो आहे तो सध्या तात्पुरत्या स्वरूपात निलंबित केलेला पाहायला मिळतो। आता आपण मरीन लाईन्सच्या पारसी डेअरी जवळच आहोत। आपण बघू शकतो की आता पूर्णतः ही जी डेअरी आहे ही बंद करण्यात आलेली आहे। त्याच्यावर पेपर देखील एक सूचना चिटकवण्यात आलेली आहे। या सूचनेवर लिहिलेलं आहे, in order to complete certain procedure and technical requirement of the FSSAI, we shall not be making any sales till such completion. अशा पद्धतीची नोटीस जी आहे ती देखील इथे लावण्यात आलेली आहे। खरं तर पालघर येथून देखील त्यांचा जो मूळ व्यवसाय आहे तो पालघर इथे चालतो। तेथून देखील जवळपास 32 लाखांचा साठा जो आहे तो जप्त करण्यात आलाय आणि एफडीएने साधारणतः 15 जुलै रोजी या संदर्भात एक परवाना निलंबनाची नोटीस जी आहे ती जारी केलेली पाहायला मिळते। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कच्च्या दुधाच्या स्वीकारासाठी संरक्षित कक्ष नसणे, साठवण कक्ष व उत्पादन विभागातील भिंतींवर बुरशीची वाढ, कच्च्या मालाची थेट जमिनीवर साठवणूक, माशांच्या मोठ्या प्रमाणात वावर, कीटक व उंदीर प्रतिबंधक जाळ्या व सांडपाणी प्रक्रिया यंत्रणेचा अभाव, असे विविध ज्या गोष्टी आहेत त्या इथे देण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळेच ही पारसी डेअरी तात्पुरत्या स्वरूपात बंद केली आहे। जुन्या ग्राहकांना देखील मोठी सेवा देते, प्रामाणिकपणे सेवा देते अशी ग्राहकांची देखील या पारसी डेअरी संदर्भात धारणा होती। याच पारसी डेअरीमध्ये नेमक्या अशा काय त्रुटी आढळल्या असा प्रश्न आता ग्राहकांना देखील पडलेला पाहायला मिळतो।